सामाजिक न्यायासाठी पेरियार यांचे विचार सर्वदूर पोहोचवणं ही आपलीच जबाबदारी आहे, असं वक्तव्य आंबेडकर यांच्या विचारधारी आत्मसात करून ती गरीब गोरगरिबांपर्यंत रुजवण्याचं काम करावं असं प्रतिपादन लिबरेशन पॅथर पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तामिळनाडूतील चिदंबरम लोकसभा मतदारसंघाचे खासदार थोल थिरुमावल्लवन यांनी रविवारी केले. Not only blue, I mixed red also along with blue. This is my party flag. We must be left-oriented. Left-oriented politics. We should bring. We are not indirectly. We should not indirectly supporting right-wing politics. That is very important. The real Ambedkarite or Fullayite or Periyarist should not go along with Hindutva agenda. Hindutva agenda means BJP agenda. BJP agenda means RSS agenda. This is not about Hinduism. Hinduism is entirely different from Hindutva agenda. It is a political agenda. They want to make this country as Hindu Rashtra means Brahmana Rashtra. They want to make it as Hindu Rashtra, as Brahminical Rashtra. That's what Professor Sravan mentioned in his speech, that we want to make this country as Baliraja Rashtra. He mentioned in his speech, I have read his pamphlet. I told in Tamil Nadu, we want to make Buddhist Rashtra, Bauddha Rashtra. This is Ambedkar's dream. तरी गुलाम करायचे आणि कोणाला सुपरमिसी राहायचंय, ह्या विचारात पेरियार आणि संघ याच्यात कायम तफावत असणार आहे. सर, दक्षिण भारतातून पेरियार उत्तर भारतात गेलेत, कांशीरामांनी त्यांना फॉलो केलंय, त्यांच्या विचारसरणीवर चालले. त्यानंतर डायरेक्ट तुम्ही महाराष्ट्रात खास करून छत्रपती संभाजीनगरला आणलेत आणि त्यात हे अडथळे येतात. अडथळ्याची शर्यत पार पडणार का? खरं तर ज्यांनी तक्रार केली, मी त्यांचं स्वागत करतो की त्यांनी खूप चांगलं काम केलं. कारण की त्यांनी तक्रार करून पेरियारांची विचाराची किती गरज आहे आणि अजूनही लोकांना पेरियारांची माहिती काहीच नाही. आज लोकांनी प्रश्न विचारला, जसं सर आपण विचारला की का विरोध केला, म्हणजेच का विरोध केला ह्याच्यासाठी लोक कारणं शोधतील. खरं तर संघ कधी कधी मूर्खपणा करतो असं वाटतं, पण कधी कधी वाटतं मूर्खपणामध्ये त्यांचं शहाणपण आमच्या फायद्याचं ठरतं की काय. त्या पद्धतीने ही चूक केल्यामुळे जे लोक आले महाराष्ट्रभरातून देशभरातून, ते सगळे लोक पेरियारला का विरोध केला हे जाणून घेतील आणि पेरियारच्या विचाराकडे सगळे लोक आकर्षित होईल असं मला वाटतं. सर, आपण जवळजवळ अर्धा भारत इथं आज जमा केला आहे, पण पेरियारांना महाराष्ट्रात आणि आणण्यामध्ये खास करून छत्रपती संभाजीनगर ही चळवळीची भूमी आहे, या भूमीत आणायला उशीर झाला असं वाटत नाही का? पेरियारच्या स्टॅच्यूला उशीर झाला असं म्हणू शकतो, पण पेरियारजीचा विचार हा बऱ्याच वर्षापासून आहे. फक्त पेरियारच्या विचारावर कोण पहल करेल, कोण पुढे येईल, याच्यावर जे आपण प्रश्न विचारताय की तसं खूप असे प्रयत्न झाले नाही. मान्यवर कांशीराम नंतर BSPचे अनेक लीडर्स हे बॅकफुटवर गेले. किंबहुना पेरियारचा विचार आला तर लोक घाबरायला लागले, कारण पेरियारच्या विचारावर उत्तर प्रदेश सरकारमध्ये काम केल्यानंतर भाजपाने त्यांचा पाठिंबा काढला. एवढंच नाही तर पेरियारच्या